काय काय तुम्ही बघितलं ना काय झालं भाऊ? तिने असं सगळ्यांसमोर सगळे हसले माझ्यावरती आणि मी कम्फर्टेबल नव्हतो तर का केलं तिने? अरे आशू, गंमत होती रे ती. तिला सगळ्यांनी चिडवलं म्हणून तिने असं केलं आणि म्हणून तिने तुला उचललं. हो पण उचललं ना, एक सेकंद का होईना पण उचललं ना तिने मला. आणि नव्हतो मी ना कम्फर्टेबल, तर का करायचं? तिला उचललं का मी? नाही, मला नाही आवडलं, मी नाही येणार बाहेर. हे बघ आशू, रागवू नको. रागवून काही होत नाही. उलट आपणच आपलं नुकसान करून घेतो आणि कुठलाही राग कुठे काढू नकोस. कुठलाही राग कुठेही काढत नाहीये. शिवाचा राग शिवावरतीच काढतोय. आशू, बघा, सॉरी माझं खरंच चुकलं. मी अजिबात मुद्दामून केलं नाही. मला सगळ्यांनी खूप फोर्स केला ना, म्हणून मी ते केलं आणि म्हटलं काय हरकत आहे, सगळेच एवढं बोलतात तर करूया. पण नंतर उचलल्यानंतर लगेच मला माझी चूक कळली. खरंच सॉरी. मी तुझ्या पाया पडते, हात जोडते, खरंच सांगते. एक मिनिट, हे असला बिचारा चेहरा करून पाया पडू नकोस माझ्या. तू नाहीयेस साधी, आपल्या दोघांनाही माहितीये तर नाहीयेस तू साधी. आणि मी तिथे व्यवस्थित शांतपणे सगळं करून घेत होतो, कारण मी भाऊंना प्रॉमिस केलं हे सगळं मी करणार आहे. मला काही हौस नाहीये तिथे तुझ्या शेजारी उभारून उचलून घ्यायची स्वतःला. आणि ऑनेस्टली तिथे बाहेर सगळ्यांसमोर मी शांत बसलो, कारण सगळ्यांसमोर तमाशा नको. नाही तर तिथेच मी तुला. आशू, काय बोलतोयस तू? बोलताना जरा तारतम्य ठेव. कशाला थांबवताय त्याला? काहीही चुकीचं बोलत नाहीये तू. आणि तू शिवा, देसाईंची इज्जत घालवायचीच आहे का तुला? तसंही तुझं लग्न झाल्यानंतर ती गेलीच आहे. हे बघा, मी काहीच मुद्दामून केलेलं नाहीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच अगं, मग काय आपोआप झालं का? नाही, सगळ्यांनी आग्रह केला मला म्हणून हे झालं. शिवा, गंमत आणि सिरियसनेस याच्यामधला फरक कळत नाही का ग तुला? सीता, अगं खरंच गंमत केली तिने. यासाठी आपण किती बोलणार आहोत तिला. नाही हं, अशी गंमत मी खपवून घेणार नाही. आणि तुम्ही तिची बाजू घेऊ नका. एकतर तुम्हाला बरं सुद्धा नाही. नशीब आठवतं तुम्हाला सगळ्यांना. चला बाहेर, जमलेत सगळे. भाऊ मी बाहेर नाही येणार आहे. एक मिनिट भाऊ, मी नाही येणार आहे बाहेर, प्लीज. आता खूप झालं. मी पहिल्या दिवसापासून तुमचं सगळं ऐकलं. मी तुम्ही जे सांगाल ते केलं. मी विधी केले, सगळ्या पूजा केल्या, तिच्याबरोबर सगळीकडे बसलो. मी नाही आहे ना कम्फर्टेबल. आता इनफ इज इनफ भाऊ, प्लीज लीव्ह मी अलोन. मला नाही यायचंय बाहेर, म्हणजे नाही. अहो, भाऊ काय करताय हे? काय झालं? घाबरलं काय एवढा? ठीक आहेस ना? हा, काही नाही अगं, जरा जरा डोकं दुखतंय, दमायला झालंय फार. तुला घाम का फुटलाय? अगं ते जरा टेन्शन चालू आहे, बाकी काही नाही. आत्ता कसलं टेन्शन? घरच्यांशी काय बोलू त्याचा विचार करत होतो. तर अरे त्याचं काय टेन्शन घ्यायचं? आपण भेटलोय ना त्यांना, आता सांगायचंय फक्त. हो, ते आहे. ठीक आहेस? निघूयात फिल्मला. हो हो, मी आलेच पर्स घेऊन. चला, हॉटेलचं बिल भरलं ते एक बरं झालं. पण आता हिला मूवीला कसं घेऊन जाऊ? आणि मला तर वाटतंय त्या गुंडांना मलाच किडनॅप करायला सांगायला हवं होतं. घोळ होऊन बसला सगळा. काहीच कळत नाहीये काय करायचं ते. काय करताय हे? मोठा मुलगा आहे तो. हो, तेच तर म्हणतोय ना मी. पण हा काय ऐकूनच घेत नाही. काय हा याचा हट्टीपणा? हा? बाहेर लोक जमलेत सगळे. हा जर तिकडे नाही आला तर काय म्हणतील ते? हा, नावं नाही ठेवून. भाऊ, अहो, भाऊ बसा इकडे. कशाला ओरडताय तुम्ही? पाणी प्या. शांत भाभी, पाणी घ्या. भाऊ आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, का व्हायचं एवढं हायपर? आशू, मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं.
अरे एका छोट्या गमतीसाठी तू अहो जाऊ दे, झाला ना तो विषय, संपला, सोडून दे. सीता, अगं बाहेर गोंधळाचा कार्यक्रम आहे, देवाचा गोंधळ आहे. हा जर बाहेर नाही आला तर कसं दिसेल? काय सांगणार आहेस तू लोकांना आणि काय सांगू मी? शिवा आल्यापासून मी बघतोय तुम्ही सगळे तिला दोष देताय. मान्य आहे, हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध झालंय. अरे पण एकदा तिच्याकडे पहा, तिला तरी कुठे माहिती होतं की हे लग्न तिला करावं लागणार आहे ते. पण ती बिचारी शिवा या आपल्या घरासाठी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते. आपल्या घरातल्या लोकांनी एवढा आडमुठेपणा का दाखवावा? किती समजवायचं याला? यानं एकदाही तिला समजून घेतलं नाही. हो हो, ऐका ना, तुम्ही आधी शांत व्हा. त्रास करून घेऊ नका, येईल तो बाहेर.